प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास कुटुंबाविषयी निष्काळजीपणा करू नये. आता आपलं जे कुटुंब असतं, बहीण असतो, भाऊ असतो, मुलं असता, वय असता, वडील असता, सर्व म्हणजे कुटुंब आपलं कसं भरलेलं असतं. तर त्या भरलेल्या कुटुंबाकडे आपण काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक असतं. निष्काळजीपणा करायचं नाही, कारण आपलं कुटुंब आपलं असतं आणि ते आपल्यावर प्रेम करतं, आपणही त्याच्यावर प्रेम करावा. ते आपली काळजी घेतं, आपणही त्यांची काळजी घ्यायला. अशा प्रकारे कुटुंबावर कोणी निष्काळजीपणा करू नये. हीच मी पुटभत्त जातक कथा आपणापुढे सादर करीत आहे. ती पहा. कुटुंबाविषयी निष्काळजीपणा, पुटभत्त जातक कथा ही आपणापुढे मी सादर करीत आहे. ती पहा. प्राचीन काळी वाराणसी नगरात, वाराणसी नगरीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता आणि आपला पुत्राविषयी त्याचे मन कसं होते, असे शंकित होते की ह्या काही चांगला राजकारण करणार नाही किंवा आपल्या राज्याची उन्नती करणार नाही. अशा वृत्तीनं त्या राजाचं मन काय होतं, असं शाशंक होतं त्याच्या मुलाविषयी. म्हणून त्यानं काय केलं होतं, त्याला राज्याच्या बाहेर काढून दिलं होतं आणि हाकलून दिलं होतं. मग पुढे ब्रह्मदत्त मरण पावला. मग मरण पावल्यावर आता मग परत तो वाराणसीला आला. त्याचा मुलगा त्याला म्हटलं, आता आपले वडील वारले, आता आपण वाराणसीला जायला पाहिजे. मग तो वाटेमध्ये वाराणसीला परत येताना त्यावेळी काय पायी पायी चालायचं, धर्मशाळेत थांबला. मग एका बाईनं तेव्हा कोणी त्याला एवढं वाडगं भरून भात आणून दिला. खूप भुकेले झाले होते, चालून चालून त्यांना खूप भूक लागली होती. आणि मग जेव्हा त्या बाईनं त्याला भात आणला, त्याच्याबरोबर त्याची पत्नी होती. मग तिला पण म्हणायला पाहिजे ना, का गं तू थोडं घे, मी थोडं खातो. पण त्यानं तसं म्हटलं नाही आणि सगळं वाडगं भरून भात त्यानं एकट्यानं खाऊन घेतला. बिचारी निराश होऊन बसली होती आणि खाऊन झाल्यावर, झोप झाल्यावर परत ते दुसऱ्या दिवशी वाराणसीच्या मार्गाला लागले. मग त्याने काही काळजी केली नाही की आपली पत्नी, आता आपल्या पत्नीची आपण काळजी करायला पाहिजे. नाही, काळजी न करता तो वाराणसीला पोचला. मग लोकांनी चांगला उत्सव केला, राज्याभिषेक केला की आता याचे वडील मेले तर आपण ह्या मुलालाच आता राजगादीवर बसायचं, राज्याभिषेक करायचा. अशा प्रकारे त्याचा जल्लोष केला आणि आपल्या प्रवासाबरोबर दुःख भोगलेल्या आपल्या पत्नीला, पट्टराणीला त्यानं मग ते पद दिले की माझ्या पत्नीला पट्टराणीचे पद देतो. तथापि तिच्याविषयी तो अत्यंत निष्काळजी असे. जरी त्यानं पट्टराणीचं पद दिलं तरी त्याने काही तिच्याजवळ दिला पैसा का किंवा मनमोकळेपणानं, बाई ह्या आता तू राणी आहे, तू पट्टराणी आहे, तुझ्या मनाला पटेल तसं तू राज्यकारभार कर, असं काही त्यानं केलं नाही. ते कशी, जसं तो नोकराला वागत होता तो स्वतःच्या पत्नीला सुद्धा तसंच वागत होता. तिच्याजवळ काही खजिना नाही, काही नाही, कोणाला दान धर्म देण्याला सुद्धा पैसे नाही. जसे नोकरांना वागवलं तसंच तिला, जरी राणीचं पद दिलं तरी तिला असं गरिबाचा भिकारीच ठेवलं. अशा प्रकारे आमचा बोधिसत्व. मग तथापि तिच्याविषयी अत्यंत निष्काळजीच असे आणि मग इतर माणसाप्रमाणे तिला असं वागण्यामध्ये अशी लाज वाटायची की आपण गड्या नोकराप्रमाणेच असं वागतो. आपल्याला राणीपद दिलं पण ते आपल्याला काही उपभोगता येत नाही. अशा प्रकारे आमचा बोधिसत्व त्या काळी या राजाचा एक प्रधान होता. बोधिसत्व त्या राजाचा प्रधान होता.
मग एके दिवशी राण्याची मुलाखत झाली असता तो काय म्हणाला, महाराणे आम्ही पुष्कळ दिवसापासूनचे तुमचे जुने नोकर आहे. त्याची बोलला तो, पुष्कळ दिवसापासून आम्ही तुमचे जुने नोकर आहे, पण तुम्ही आम्हाला काही बक्षीस देत नाही, काहीच देत नाही, काहीच देत नाही. अशा प्रकारची त्याने तिच्यापुढे आपली मागणी मागितली. आणि मग परंतु मग राणी म्हणाली, पंडितजी तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे, मी राणी आहे, पण माझ्याजवळ एक ढेल्याचा सुद्धा व्यवहार नाही की कधी ना तर मला हात लावण्याचा सुद्धा अधिकार नाही, असं त्यानं त्या आपल्या देवदत्ता याला सांगितलं, पंडितजीला. आणि मग राणे मग राजेसाहेब माझ्याविषयी अत्यंत निष्काळजी आहे म्हणे. एकदा काय झालं म्हणे, आम्ही प्रवासात गेलो असताना एवढं वाटभर भात आणून दिला, कोणी तो एकट्यानंच खाल्ला, पण मी भुकेली असल्यावर माझी सुद्धा काही काळजी केली नाही की घे बाई तू बनवून घालता. इतके माझ्याविषयी निष्काळजी आहे, तर ते मला राणेपद दिल्यावर पैसे काय देतील माझ्याजवळ, अशी व्यथा ती त्या पंडितला सांगत होती. मग तो म्हणाला, हे बघा तुम्ही हे जे असं बोलले की राजा माझ्याविषयी निष्काळजी आहे, रस्त्यामध्ये मला भातसुद्धा खायला दिला नाही किंवा माझी काळजी घेतली नाही, तर मी हा प्रश्न जेव्हा तुम्हाला राजासमोर विचारेल तेव्हा तुम्ही त्याचं उत्तर द्या. म्हणे हो देईल. मग गेले ते राजवाड्यात गेले. मग बोधिसत्वाला तो तिचं बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटलं होतं आणि खूप दुःख पण होत होतं. मग बोधिसत्वाला ही गोष्ट असं सखेत आश्चर्यकारक वाटत होती. आणि मग राणीने ती गोष्ट कबूल केली. हो म्हणे, मी राजासमोर तुम्हाला माझा असा कथा, माझी अशाची निष्काळजीपणाची कथा अवश्य मी तुमच्यासमोर राजाजवळ सांगेन, कबूल होईल. मग यावर आणि मग आमचाच जेथे बोध राहत नाही, अशा प्रकारे मग धानलीत कसे बोधिसत्व म्हणाला, राजेसाहेबाची इतकी इतरा जी आहे. तर मग ते गेले आपल्या त्या राजाजवळ गेले. आणि जेव्हा म्हटलं त्या राजासमोर मग पंडितजीनं म्हटलं, राणेसाहेब तुम्ही कधीच्या राणे झाल्या, आम्ही जुने नोकर आहे आणि तुम्ही आम्हाला काहीच देत नाही, दान नाही, बक्षीस नाही, काहीच मिळत नाही म्हणे. मग राणीनं खरोखरच ते मागचा घडलेला इतिहास तिच्या त्या राजासमोर म्हणजे तिच्या नवऱ्यासमोरच सांगितला की म्हणे हे असे आम्ही प्रवासात गेले असताना एवढा भात भेटला, तर माझी ते सुद्धा काळजी नाही की मी भुकेला तसा हे भुकेली, त्यांनी एकट्याने खाऊन घेतला. आणि आता मी राणीपदावर जरी असली तरी माझ्याजवळ दिल्याचा किंवा खजिन्याचा काही एक देव घेवीचे व्यवहार नाही, फक्त राणीपद दिला आहे. तर मी तुम्हाला माझ्यापासून काय दान देऊ, मी तुम्हाला माझ्यापासून काय बक्षीस देऊ. हो, मग असं तिनं जेव्हा राजासमोर सांगितलं तेव्हा तो राजा खूप खजील झाला आणि अशी त्यानं लाजेनंच मान खाली घातली आणि आपल्या आईबापाजवळ मग मग राजा म्हणाला, मग पंडितजी काय तिला म्हणतो, म्हणे राणेसाहेब तुम्ही जर म्हणे इतकं गरिबासारखे राहता, राजा असून राणी असून इतके गरिबासारखे राहता, तर मग असं करा ना म्हण, तुमच्या आईकडेच जा. तुमच्या आईची परिस्थिती जरी जेमतेम असली तरी तुमच्या आईजवळ जा आणि तिथे तुम्ही स्वाभिमानानं जगा. इथे राहण्याची काही एक गरज नाही, राजा असून तुमचं पद शून्य आहे, तुम्ही आपल्या आई वडिलाकडे जावं आणि सुखानं राहावं. अशा प्रकारे पंडितजीनं तिला सल्ला दिला. मग बोधिसत्वाचं हे बोलणं ऐकलं आणि त्या राजाला खूप लाज वाटली, खूप लाज वाटली आणि त्याने मानच खाली घातली. मग त्याने आपल्या पत्नीशी झालेल्या चुकीबद्दल तिला क्षमा मागितली की मला क्षमा कर. मग
क्षमा मागून मूर्तीचा यथायोग्य गौरवसुद्धा केला त्यानं. अशा प्रकारे राज्यपदावर असलेल्या पुरुषांनी सुद्धा, आपण राजा असलं म्हणून काय झालं, आपल्या कुटुंबाची, आपल्या बायकोची, आपल्या मुलाची, आपल्या आईवडिलांची, आपल्या प्रजेची काळजी घेणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे. म्हणूनच आपण निष्काळजी आपल्या कुटुंबाची निष्काळजीपणाने वागायचे नाही. राजासारखी कुबुद्धी आपल्या मनात ठेवायची नाही. आणि म्हणूनच तुम्ही आजपासूनच आपल्या कुटुंबाची, आपल्या पत्नीची, आपल्या मुलांची, आपल्या आईवडिलांची अशा प्रकारे आपल्या जवळच्या शेजारी पाजाऱ्यांची सहानुभूतीने वागायचं. निष्काळजीपणा करायची नाही, काळजीच घ्यायची. तर अशा प्रकारे पंडितजींनी उपदेश केला, त्याला लाज वाटली आणि तेव्हापासून तो मग पत्नीची असा योग्य रीतीनं वागू लागला, तिचा गौरवसुद्धा करू लागेल. तर अशा प्रकारे कोणता माणूस कोणत्याही पदावर असला तरी त्याने आपल्या कुटुंबाची निष्काळजीपणा करू नये, काळजीच घ्यायला पाहिजे. सदोदित त्यांच्याशी प्रेमानेच वागायला पाहिजे. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.